टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। की जे नौपाडा प्रभाग समितीमध्ये जे मैदान आहेत ते आम्हाला मोकळे करून द्या, खेळण्यासाठी असू द्यात। आपण बघतो की उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्ट्या आहेत आणि विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानाने जे काही मैदान आहे नौपाडा प्रभाग समितीमध्ये त्यावरती प्रदर्शनं भरली जातात। त्यासाठी भाजपकडनं एक विशेष आंदोलन केले जाते। आता आपण ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर बघू शकतो की या ठिकाणी हातात बॅट आणि बॉल घेऊन या ठिकाणी माजी नगरसेवक आहेत ते आंदोलनाला आलेत। मॅडम, तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन करतात, काय तुमची प्रमुख मागणी आहे? आमचा जो प्रभाग आहे नौपाडा प्रभाग 21 नंबर प्रभाग, इथे कुठलेही मोठे कॉम्प्लेक्स नाही आहेत। त्यामुळे महापालिकेची जी काही 4 मैदानं आहेत तीच मुलांना, स्थानिक मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध असतात। पण गेले अनेक वर्ष आम्ही बघतोय की या मैदानांमध्ये सुट्टीच्या दिवसात, उन्हाळ्याची सुट्टी असेल किंवा दिवाळीची सुट्टी असेल, इकडे 15-15 दिवस, एक महिना ही एका पाठोपाठ एक प्रदर्शनं भरवली जातात, व्यावसायिक प्रदर्शनं, ज्याच्यातनं आयोजक हे लाखो रुपये कमावतो। आता आमचे स्थानिक नागरिक आम्हाला असं विचारतायत की ही मैदानं प्रदर्शनासाठी आहेत की आम्हाला खेळण्यासाठी आहेत? आमच्या स्थानिक मुलांनी खेळायचं कुठे, हा असा आमचा सवाल आहे। आणि म्हणूनच आज आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर क्रिकेट खेळतोय, कारण मुलांना आमच्या खेळाला जागाच उरलेली नाहीये। आणि 2020 मध्ये महासभेमध्ये असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता की ही जी नौपाड्यातली मैदानं आहेत ती फक्त आणि फक्त स्थानिक मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध असावीत। एखादी सामाजिक चळवळ असेल किंवा बचत गटांसाठी काही इव्हेंट असतील, रांगोळी प्रदर्शन असेल, अशा सामाजिक उपक्रमांना आमचा अजिबात विरोध नाहीये, तेव्हा वर्षातनं काही ठराविक दिवस त्यांना नक्की देण्यात यावेत। पण हे जे व्यावसायिक प्रदर्शन भरवतात त्याला आमचा 100% विरोध आहे। या आयोजकांनी प्रदर्शनं नक्की भरवावीत, पण ती हॉलमध्ये भरवावीत असं आमचं म्हणणं आहे, कारण आमच्या स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मैदानं उपलब्ध नाहीयेत, त्याला आमचा विरोध आहे। आणि आज आम्ही आयुक्तांना निवेदन देतोय आणि यापुढे अशीच ही जर प्रदर्शनं भरत राहिली तर याच्या पुढचं आंदोलन हे आमचं आणखीन तीव्र स्वरूपात असेल। मॅडम, नौपाडाचं आपलं गावदेवी मैदान, त्या ठिकाणी आंबा महोत्सव भरला जातो आणि आंबा आणि सुट्ट्या एकच येतात। आता त्या ठिकाणी परत आंबा महोत्सव भरला जाणार आहेत आणि तो भाजपाचे खासदार यांचा असणार आहे। तुम्ही त्यांना काही सांगणार आहेत का या ठिकाणी भरवू नका? जसं मी म्हटलं तुम्हाला की काही सामाजिक चळवळी असतात। हा जो आंबा महोत्सव आहे तो आमदार संजयजी केळकर यांच्या माध्यमातून भरवला जातो, पण मी इकडे हे सांगू इच्छिते की ही चळवळ आहे, याच्यामधनं आयोजक कुठलेही पैसे कमवत नाहीत, तर स्वस्त दरात आंबा ठाणेकरांना उपलब्ध व्हावा याच्यासाठी आंबा महोत्सव हा अनेक वर्ष भरवला जातो। त्याला उत्तम प्रतिसाद ठाणेकर देत असतात। त्यामुळे अशा सामाजिक चळवळांना काही ठराविक दिवसांसाठी आमचा अजिबात विरोध नाहीये। पण जे व्यावसायिक प्रदर्शनं भरवली जातात ज्याच्यातनं आयोजक हे ठाणेकरांकडूनच लाखो रुपये कमावतात, त्याला आमचा नक्की विरोध आहे। प्रदर्शनं जरूर भरवली जावीत, पण ती हॉलमध्ये भरवली जावीत। आमच्या मुलांची मैदानं ही त्यांना ताबडतोब उपलब्ध करून द्यावीत। मॅडम, यामागे कोण तुम्हाला वाटतं की जे आता गेल्या 2.5 वर्षापासून महापालिकेवरती नगरसेवक नाही किंवा महापौर नाही, त्यामुळे स्थानिक प्रतिनिधी, त्यामुळे महापालिकाच्या संमताने कोणी एक मैदान हडपतात का? मला असं वाटतं की प्रशासन त्याला नक्कीच जबाबदार आहे, कारण जेव्हा एखादा प्रस्ताव मंजूर होतो महासभेमध्ये की मैदानं देऊ नयेत व्यावसायिक प्रदर्शनांना, तरीही दिली जातात, म्हणजे याला प्रशासन 100% जबाबदार आहेत। आणि त्याचबरोबर हे जे आयोजक आहेत त्यांना आता सवय लागली की तिकडे प्रदर्शनं भरवायची, लाखो रुपये कमवायचे, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे प्रशासन आणि हे प्रदर्शनाचे आयोजक हे संगनमताने या मैदानांमध्ये प्रदर्शनं भरवली जातात आणि त्याला यापुढे आमचा विरोध नक्की असेल। आणि ह्याच्यापुढे आम्ही हे नक्की बघू की अशी व्यावसायिक प्रदर्शनं या मैदानांमध्ये भरवली जाणार नाहीत। तरी पुन्हा त्यांनी जर भरवली, कारण की आता तुम्ही लोकप्रतिनिधी, आता माजी नगरसेवक आहेत आणि प्रशासनाचा राज्य आहे, त्यामुळे कुठलेही नियम न बदलता कुठलेही कार्यक्रम होत असतात। आता सुद्धा काही ठिकाणी कार्यक्रम सुरू, त्यामुळे जर भरवलं तर तुमचं पुढची भूमिका काय असणार आहे? जसं मी आता सांगितलं की आता तुम्ही बघता इथे स्थानिक नागरिक तुम्हाला दिसत आहेत, स्थानिक मुलं इकडे आलेली आहेत। पुढच्या वेळी शेकडोनी स्थानिक नागरिक आमच्याबरोबर रस्त्यावरती उतरतील आणि यापुढचं आंदोलन हे आणखीन तीव्र स्वरूपात असेल, हे नक्की। तर बघू शकतो की ज्या ठिकाणी नंतर पुन्हा कार्यक्रम भरवले तर त्याला आमचा हा विरोध असेल। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, काय सांगाल, तुमची काय मागणी असणार आहे? आमची एकच मागणी आहे की आज मुलांना वॅकेशन आहे, सुट्ट्या आहेत आणि मुलांना आज क्रिकेट न खेळता फक्त मोबाईलवर घरी बसून राहावं लागतंय, तर ते क्रिकेट खेळण्यासाठी आज आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक आहेत सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे मॅडम यांच्याकडे मागणी केली की आम्हाला हे मैदान काही करून तुम्ही उपलब्ध करून द्या आणि मुलांना तिथे क्रिकेट खेळायला संधी द्या। आमची मैदानं आम्हाला खेळण्यासाठी न मिळता व्यवसाय करण्यासाठी आज तिथे दिली जात आहेत। एकतर खाली पार्किंगसाठी व्यवसाय आणि जिथे खेळायची जागा आहे तिथेही व्यवसाय, मग मुलांनी खेळायचं कुठे? हीच आमची मागणी आहे की आम्हाला मैदान खाली करून द्या मुलांना खेळण्यासाठी। तर बघू शकतो की मुलांना ग्राउंड मोकळे करून द्यायची मागणी या ठिकाणी स्थानिक नगरसेवक असतील, भाजपाचे पदाधिकारी या ठिकाणी करतायत आणि महापालिकेच्या बाहेर हे तर विद्यार्थी असतील किंवा स्थानिक नागरिक असतील हे आंदोलन करतात की आम्हाला मोकळे आमची मैदान आम्ही खाली करा। कॅमेरा पर्सन नर्सिंगचं मी हिरा डाकणे, TV9 मराठी, ठाणे।